संचित राहिले शेतीत तुझे नावे धन्य झालो आता याच संध्या नाही धन्य झालो आता याच संध्या नाही पडो या बाई काळा ब्रह्मरस करो भोजन ब्रह्मरस करो भोजन संतांची संगती सर्व काळ धन्य झालो आता याचे संध्या धन्य झालो आता याचे संध्या पडो या बाई काढा हाती तुकावणे पोट झालेचे न झाले तुकावणे पोट झालेचे न झाले खादलेचे काय आवडले धन्य झालो आता याचे संध्या धन्य झालो आता याचे संध्या पडो या बाई गोपाल कुमार
धन्य मी मानेन आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिले शेप्रित तुझे नामे. धन्य झालो आता याशी संध्या नाही, न पडो या बाई काढा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. धन्य झालो आता याशी संध्या नाही, न पडो या बाई काढा हाती. तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाई आवडीने. धन्य झालो आता याशी संध्या नाही, न पडो या बाई काढा हाती. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंद, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, उत्तर चरण
धमणमंद श्रीजन संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती श्री संताजी माता चरणावरी साष्टांगे करे दंडवत मस्तके पायावरी या वारकरी संतांची ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो गण गण गणात फुले संचित राहिलेशी वृद्ध तुझी नामे धन्य झालो आता याशी संधी नाही न पडो या बाई काढा हाती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराई यांचा 4 चरणाचा आणि भगवत नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यानंतर आपल्या संचिताला धन्यता देऊन भगवंताशी संवाद साधणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने वास्तव्याने आणि पुंडलिक बाबा यांच्या जन्माने पवित्र आणि पुनीत झालेले कारंजा गाव आणि अशा या ग्रामामध्ये विठ्ठल घावट विठ्ठल मंदिरामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण टाळकरी मंडळी यांच्या सहकार्यानं कार्यकर्ते मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने आणि गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जी वारकरी संप्रदायाची नेमावली आहे त्यापासून काकडा हरिपाठ हरिकीर्तन सकाळी 9 ते 12 दुपारी 3 ते 5 श्री हरिभक्ती परायण यांचे लहानी गुरुबंधू वैभव महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली आजपासून चालू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्त्यातील पहिल्या दिवसाचं वाक्पुष्प भगवत चरणी श्री गुरूंच्या चरणीही समर्पित करण्याचा योग माझ्या वाट्याला आहे. विढाला पत्रिकेप्रमाणे थोडा बदल झाला कारण माझं कीर्तन एकादशीला आहे. तुम्ही मला आज कसे काय आले महाराज? एकादशीला आमची कथा चालू आहे उरुळ बियाळा येथे. मग त्या लोकांनी सांगितलं महाराज आपली प्रदक्षिणा असते नगर प्रदक्षिणा आणि व्यासपीठावरले महाराज जर हजर नसले तर मग आम्हाला सुनसून वाटणार आहे. त्याच्याकरता हा काहीतरी पर्याय काढा. पर्याय एकच होता की आपण एकादशीचं कीर्तन आजच्या दिवशी करू. आणि मला माहित होतं व्यासपीठावरले महाराजच हजर राहतात आणि एकादशीच्या दिवशी तेच कीर्तन करू शकतात. अन्यथा कारण सकारामपूर संस्थेचा विद्यार्थी एकादशीच्या दिवशी कुठंच कीर्तन देत नसतो. विढाला ही मंडळी गेली बाबाजवळ
आणि बाबाला सांगितल्यानंतर बाबांनी होकार दिला. म्हणून एकादशी दिवशी कीर्तन झालं. थोडी अडचण आल्यामुळे पहिल्या दिवशी आलो. हा, गाडी जरी बदललीशील तरी मात्र डेपो एकच आहे. विढाला आणि तुम्ही प्रवासी या. प्रवाशाला काय करायला, तुम्हाला शेगावला जाणं आहे, ती सुपर गाडी येऊ, ऑर्डिनरी गाडी येऊ. ऑर्डिनरी गाडी थोडा टाइम लागणार आहे, सुपर गाडी थोडं फास्ट जाता येणार आहे, बाकी काही फरक पडणार नाही. म्हणून का होईना थोडा कार्यक्रमामध्ये बदल केलेला आहे. म्हणून हा पहिल्या दिवसाची सेवा करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. त्या सेवेला सहकार्य म्हणून मृदंग विशारद श्री हरिभक्तीपर्यंत चे कैलास महाराज बघितले देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपर्यंत गायनाचार्य सुरेश महाराज पाटील ते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपर्यंत आमचे वाघ काका आहे. त्यानंतर आमचे वैभव महाराज आहेत. विशेषतः ज्यांच्या हातून अनेक विद्यार्थी तयार झालेले आहेत, ज्यांनी अनेकांची कीर्तन ऐकलेले आहेत, श्री हरिभक्तीपर्यंत आदरणीय गुरुवर्य गोविंद महाराज काळे ते देखील आज आमच्या सारखेच्या कीर्तनाला हजर आहेत. म्हणूनच म्हटलं अभंग कोणता घ्यावा तर हाच घ्यावा. विढाला गायक, वादक, विनेकरी, साऊंड वाले, संपूर्ण श्रोतवर्ग, आमच्या माता भगिनी, आमचे पितृवर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन आरंभाला सुरुवात करतो. थोडासा परिहार असा चालू असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह, याला कारण काय आहे तर प्रत्येक जे कार्य घडत असते त्या कार्याला काही ना काही कारण असतील ना. कार्य काय महाराज, कारण काय या कीर्तनाचं? या सप्ताहाचं कारण आहे भगवान पंढरीश्मा रुक्मिणी देवी आणि आदिगुरु श्रीराम महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्ताने चालू झालेला सप्ताह आहे. आता वर्धापन दिन आहे ना, हा त्या पोरीले न्या लहान लहान पोरायले काहीच कळलं नाही. वर्धापन दिन चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान पंढरीश्मा रुक्मिणी देवी श्रीराम बाबा यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वाढदिवसाच्या निमित्ताने आता बरोबर याला कळण लागला होता, तरी मात्र कायला कळलंच नशीब जे पोरांना. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान पंढरीश्मा रुक्मिणी देवी बाबा यांच्या हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा बड्डेच्या निमित्ताने आजपासून चालू झालेला सप्ताह आहे. विढाला आणि गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे. आणि असं आहे, भोगी लोकांनी परंपरा चालू केली की ते कालांतराने बंद पडत असते. पण ज्यांनी ही परंपरा चालू केली आदिगुरु श्रीराम बाबा, त्यागातून परंपरा चालू झाली, अजून देखील चालू आहे. आणि मी तर म्हणतो आमचे पांडुरंग भाऊ लय भाग्यवान आहेत की त्यांनी भगवान पंढरीशेच्या समोर एखाद्या दिवशी उभं राहावं आणि त्याला सांगावं, तुझी जी सेवा आहे ना, हे माझ्या वडिलाची मी सेवा आहे माझ्या वडिलाची किंवा वंश परंपरा दासमी अंकिता होती वडिलाची सेवा, म्हणून पूजितो या देवा. विढाला पुंडलिकाचा भाव पाहून तो परमात्मा हा पंढरपूरला आला. तो कुठून आला त्याचे 2-3 प्रमाण आहेत. काही म्हणतात वैकुंठाहून आला, काही म्हणतात द्वारकीहून आला, काही म्हणतात गोकुळाहून आला. कारण ज्ञानोपर्यंत गोकुळाला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळवणी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता ह्या घ्या हाता म्हणत असतो. हा नामदेव म्हणता नाही द्वारकेचे केनी आलियाची ठाया पुढे भक्त राया सुजवित. तो म्हणता नाही हो, वैकुंठीचा देव आणि भुतडा धन्य तो आघडा पुंडलिक. धन्य पुंडलिका बहुबर्य केले निदानानले पंढरी. आणि माझा असा इथं एक दुसरा मुद्दा म्हणणार आम्ही की भगवान द्वारकीहून येऊ, गोकुळाहून येऊ, वा हा वैकुंठाहून येऊ, तो कुठून येऊ आला हा महत्वाचा झाला. आला नामा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सर्व आजीच्या प्रेमापोटी, सर्व आजीच्या ना हा सर्व आजीच्या प्रेमापोटी
तो पांडुरंग परमात्मा श्री रामबाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणला गेला. विठाला आजी एवढी प्रेमळ होती बा, पूजा करायची पांडुरंगाची, पांडुरंगासमोर उभी राहायची. पांडुरंगा तुला आणलेला आहे, माझ्या गावातल्या सर्व लोकांना सुखी ठेव बरं, माझ्या गावातल्या लोकांना सुखी ठेव, सर्वांना सुखी ठेव, सर्वांना सुख समृद्धी दे. दररोज आजही भगवान पंढरीशाला आई साहेबाला विनंती करायची आहे, करत जाईल. म्हणूनच हे गाव परमार्थाच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहे आणि लौकिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून देखील समृद्ध झालेला आहे. विठाला आणि अशा पद्धतीने माझी बरेच दिवसची इच्छा होती, कारण मी पहिली इथं पारायणालाच असायचं. बहुत दिवसा होती मजाच, आजी घडले साया सरे, पण तुका म्हणे होये तुमच्या दोघांच्या पुण्याईने. आमचे सुनील भाऊ घेऊन आले, त्याचप्रमाणे भाऊ देखील त्यांनी गेले सनीलवर सांगितलं बा आमची अशी इच्छा आहे, भांदाजबाचं कीर्तन द्यावं. बाबा हसले. बाबा त्याला सांगा की एकादशीला कीर्तन दे म्हणून. विठाला या मंडळीच्या माध्यमातून आणि गुरुवारी बाबांच्या आज्ञेवरनं बऱ्याच वर्षानंतर हा या मंदिरामध्ये भगवान परमेश्वराच्या आई साहेबांच्या गुरुवारी बाबांच्या हा सेवेचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. वास्तविक पाहता परमात्मा वाढतही नाही ना घटतही नाही. सोमाम सर्वभूतेषु नमे द्वेषेस्ति न प्रिया, तो वाढत नाही ना घटत नाही. पण महाराज त्याचा वाढदिवस का करत जावा, याचं कारण आहे तो परमात्मा तुमच्या आपल्या करता या ठिकाणी आलेला आहे. आणि तो आल्यामुळे हे गाव न राहता प्रति पंढरपूर झालेलं आहे. हा कारण विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणावे. ज्या गावात विठ्ठलाचं मंदिर नाही ते गाव नाही, तो जंगल आहे, असं तुकोबराय बोललेले आहेत. बिढाला आम्ही गोविंदाबाबांच्या पाया पडलो. बाबा आमच्या पाया लागले. म्हटलं बाबा आमच्या पाया पडू नका. ते म्हणत पंढरपूरचा आणि वारकऱ्याचा नेम आहे, पाया पडे जन एकमेका. तुम्ही जे कीर्तनाला आले ना, ते भगवंताच्या वाढदिवसानिमित्तानं आलेल्या, म्हणजे पंढरपूर यासारखं महिमा असल्यामुळे पांडुरंग आला ना, देव आला ना, देव संत आल्यामुळे गाव राहत नाही, गाव क्षेत्र होते. योगीराज गजानन महाराजांनी त्या मड्यामध्ये वास्तव्य केलं, तो मडा क्षेत्र झाला. समर्थाने वास केला, तो मडाही क्षेत्र झाला. माझं असं म्हणणं आहे, हा भगवंत गजानन महाराजांनी मड्यामध्ये वास्तव्य केलं, तो मडा क्षेत्र झाला. भगवान पंढरीश परमात्मा या गावामध्ये आला, का क्षेत्र नसावं. विठाला विठाला चला महाराज, अशा या सप्त्याचं आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे. पण महाराज या सप्त्याचा फायदा काय सांगा मला, कारण फायदेशीर तर लोक प्रवृत्त होणारच नाही. या सप्त्याचे 5 फायदे आहेत. हा उत्सव चालू झाला आजपासून. उत्सव भगवंताच्या वाढदिवसाचा उत्सव चालू झाला ना आपल्या गावामध्ये, नगरामध्ये, गावामध्ये उत्सव चालू झाला. या उत्सवाचे 5 फायदे आहेत. उत्सव हे एकतेचं साधन आहे. समजा हा उत्सवच जर नसता, एवढे लोक एका ठिकाणी आले असते का? म्हणजे उत्सव एकतेचं साधन आहे. उत्सव प्रसन्नतेचं प्रेरक आहे. किती प्रसन्नता निर्माण झालेली आहे. केळीचे खांब लावलेले आहेत, तोरणं लावलेली आहेत, लाइटिंग लावलेली आहे. त्यांच्याकडे आपण जेवायला जातो तिथं रांगोळ्या टाकलेल्या असतात, दिवे लावलेले असतात, म्हणजे प्रसन्नतेचं प्रेरक आहे. तिसरा फायदा असा आहे, सप्ताह हा हे भावनेचं संवर, प्रेमाचं प्रतीक आहे. एकामेकाच्याशी प्रेम निर्माण होतो. हे जो जेव्हा आले पंगत आहे बरं, हे जो नाश्ता करायले, हा महाराज लोकल नाश्ता आहे बरं. उत्सव हे एकतेचं साधन आहे. उत्सव प्रसन्नतेचं प्रेरक आहे. उत्सव हा प्रेमाचं प्रतीक आहे. उत्सव भावनेचं संवर्धन आहे. भावनेचं संवर्धन. इतर वेळेला भगवान पंढरीश रुक्मिणी देवी बाबांच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये भाव असतोच. दररोज आपण आंघोळ झाल्यानंतर एकदार नैवेद्य दाखवतो कोणी एकदार नैवेद्य. पण या उत्सवामध्ये सकाळचे पंक्तीवाले नैवेद्य, संध्याकाळचा पंक्तीवाला नैवेद्य, म्हणजे भावनेचं काय झालं आहे, हे संवर्धन झालेलं आहे. एवढी भावना उज्ज्वल होतो. काल आम्ही कीर्तनाला गेलो, तिथं चहाच ठेवला होता बा. चहा म्हटलं का रे, हा चहा कुणाचा होता? कोणी मला चहा आहे. म्हटलं इथं कशाला ठेवला?
आणि मला भाव आहे की माझा चहा पिण्याकरता पांडुरंग परमात्मा येईल म्हणून, म्हणजे भावनेचं संवर्धन झालं विठाला. आणि पाचवा फायदा आहे धर्माचं संरक्षण. कारण इथं धर्म जागृती आहे. अन्य ठिकाणी फक्त धर्माच्या गोष्टी केल्या जातात. आणि हा जो मंडप आहे ना, हा सभा मंडप जरी असला तरी हा धर्म मंडप आहे. ज्ञानोबराय बोलले किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन अशी दिलेले. हे पाच फायदे या अखंड हरिनाम सप्त्याची आहे. सप्ताह उत्सव भावनेचं म्हणजे उत्सव हे एकतेचं साधन आहे. उत्सव प्रसन्नतेचे प्रेरक आहे. उत्सव प्रेमाचं प्रतीक आहे. उत्सव भावनेचं संवर्धन आहे. आणि उत्सव धर्माचं संरक्षण आहे. थोडा मोठ्याने केलेला विचार आहे आणि त्या विचारातून साकाराला आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्त्यामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे. काही जाणकार श्रोत्यांना शंका येणार आहे, मला पहिला दिवस म्हटलं असताना तो मंगलाचरणाचा असते. हा अभंग 2 टप्प्यामध्ये बसतो. पहिल्या चरणामध्ये राहिली शिप्रीत नाम प्रकरणातील, तिसऱ्या चरणामध्ये बोलत असताना ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती म्हणजे संत प्रकरणातली मोडू शकतो. पण इथं दोन्हीही कार्य आहेत. कारण एक कार्य भगवान पंढरीशाचा वाढदिवस, दुसरं श्रीराम बाबाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा वाढदिवस. आणि या वर्षीचं वर्ष अतिशय महत्वाचं वर्ष आहे. याचं कारण म्हणजे आजीगुरु श्रीराम महाराज यांना अवताराला येऊन 100 वर्ष झालेले आहेत. कारण 1926 मध्ये महाराज वरुडा या ग्रामे अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाले असताना 7वी पर्यंत शिकले. शिकल्यानंतर बऱ्याच दिवस 2-3 वर्ष घरी राहिले. तिथून आळंदीला गेले. आळंदीहून पंढरपूरला गेले. पंढरपूर पुन्हा आळंदीला आले. आळंदीला आले असताना 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. ते दूध पिऊन आणि अजन वृक्षाचे पानं खाऊन. आपण फक्त ऐकून ठेवा, एकादशीच्या दिवशी किती फराळ होते हे ध्यानात ठेव जा विडाला. त्यानंतर सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. 4 वर्ष संस्थेचा अभ्यास केला. त्यानंतर तिथून पुण्याला राहिलं दर्शनीमध्ये. तिथं देखील 2 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ केली. 2 वर्ष ज्ञानेश्वरी पाठ केली. आपला जन्म चालला तरी हरिपाठ पाठ होत नाही. काय म्हणा, जप तप कर्म हरिविन धर्म, जप तप कर्म क्रिया आणि मग धर्म. घ्या मागचं पुढे पुढचं मागे विडाला. त्यावेळेला सद्गुरु जोग महाराज संस्थेनं मामासाहेब दांडेकरांनी बक्षीस दिलं. त्यावेळेला 2 महात्मे होऊन गेले. एक जयराम बाबा बसलेनी गाथा पाठ केलता. बाबांनी ज्ञानेश्वरी पाठ केली. बक्षीस मिळालं. घरी आले. लोकांचा मायबापाची इच्छा असते लग्न करावं. पाहुणे आले पायाला. पाहुणे मग गळ्या पोरगा चांगला आहे, श्रीमंत आहे, दिशेला चांगला आहे, वारकरी आहे. एक पाहुणा राहिला म्हणे, अरे सर्व जरी चांगलं असलं ना पण त्या पोराच्या पायाले कुरूप आहेत म्हणे. कुरूप. बाबांनी ऐकलं. बाबांनी मुले कुरप्या म्हणता का, आजपासून मी लग्नच करणार नाही. आणि मला आठवत नाही पण गोविंदा बाबाला आठवते की बुवा नेहमी कीर्तनात सांगायचे, या कुरपायनं मावर कुरपा केली म्हणत विढाला. त्या पंचक्रोशीमध्ये शेगाव तालुक्यामध्ये कीर्तनाला हा महाराज हिंडायला लागले. फिरत असताना बरीच टाडकरी मंडळी तयार झाली. तिथून मग येरडीला गेले कीर्तनाला. त्या लोकांची इच्छा होती बालसंस्कार शिबिर आमच्या गावात घ्यावं. तिथं 100 विद्यार्थ्याचं बालसंस्कार शिबिर घेतलं. शिबिर घेतल्यानंतर त्या लोकांची इच्छा होती की वारकरी शिक्षण संस्था इथंच तयार करावी. संगमेश्वरावरती वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. तिथून कासगावला जाण्याचा योग आला. कासगावला जात असताना सखारामबाबाचं दर्शन घेतलं. त्यावेळेला 4च टीन होते. बाबाने संकल्प केला, या महात्म्याने हाडाचे काढा रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस केला, समाज जागवला, शिकवला, सांभाळला. त्या महात्म्याची ही दशा. बाबाने संकल्प केला, मंदिराचा खडस पायपर्यंत मी जेवणारच नाही. मग 9 महिन्यामध्ये मंदिर बांधलं गेलं. सखारामबाबाचं पहिलं जुनं ते 9 महिन्यामध्ये मंदिर बांधलं. माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आणि सखारामबाबाची मूर्ती स्थापना केली. मग तिथं अखंड पारा चालू केला. हरिपाठ काकडा, शुद्ध एकादशीची वारी, द्वादशीला पंक्ती. पण मग पुन्हा विचार केला की आपली सखारामपूरची यात्रा भरावी. प्रत्येक गावची मंडळी जायची. बाबा आम्हाला तुम्ही हे कीर्तन द्या. बाबा म्हणायचे, मी कीर्तनाला येतो खरी पण तुम्ही दिंडी घेऊन या. त्यावेळेला 60 दिंड्या
बाबांच्या कारकिर्दीत झाल्या. विठाला विठाला. कार्य करत असताना मेहुणला गेले आणि तिथं ते मेहुणकर झाले. श्रीराम महाराज मेहुणकर मेहुणला गेल्यानंतर झाले. तसे वरुळेकरच होते, पण मात्र तिथे गेल्यानंतर मेहुणकर झाले. आणि त्या काळामध्ये बाबांच्या ताब्यामध्ये अनेक संस्थान आले. त्यापैकी हे एक संस्थान त्यांच्या जवळ आलं. त्यांनी म्हटलं बा मला काही नको, पण तुमच्याच गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधा. त्यांच्या आज्ञेवरनं हे मंदिर बांधण्यात आलं. तेव्हापासून उत्सव चालू झाला. आणि आपल्या उत्सवाला जवळजवळ 80 वर्ष होतात आता. विठाला विठाला. कारण श्रीराम बाबाचे 40 वर्ष 10 वर्ष गेले असतील, पण 30 वर्ष असतील मग त्यांचे. 30 वर्ष त्यांचे, 40 वर्ष तुकाराम बाबाचे, म्हणजे जवळजवळ 70-71 वर्ष झालेले आहेत. आणि अनादी कालापासूनचा आपला उत्सव, त्या उत्सवातली सेवा आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग. काही लोक महाराज मंगलाचरण घ्यायला पाहिजे होतं, पण हा अभंग नाम प्रकरणातील असल्यामुळे मंगलाचे 3 प्रकार आहे. 3 प्रकार म्हणजे वस्तुनिर्देश रूपी मंगल, आशीर्वाद रूपी मंगल आणि नमस्कार रूपी मंगल. हे झालं शास्त्रातलं. अधिक 2 मंगल आहेत, एक क्रियारूप मंगल आणि एक ध्वनी रूप मंगल. हे राऊत बाबांच्या मुखातून आम्ही पैठणच्या प्रवचनामध्ये ऐकलं. मंगलाचे चरण, मंगलशास्त्राप्रमाणे. वस्तुनिर्देश रूपी मंगल कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरीतच आलं. पहिलीच ओळ आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसमवेद्या आत्मरूपा. हे वस्तुनिर्देश. महाराज देवाला वस्तू म्हणतात, मी नाही म्हणत, ज्ञानोबराय म्हणतात 13व्या अध्यामध्ये. अध्यात्म ज्ञान नित्यत्व त्याच्यावरली पहिलीच ओळ आहे. तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे. आणि वस्तू म्हटली की ते सगुण निर्गुण साकार आलेले, तिच्या ठिकाणी आलं, रूप आलं, गुण आलं, वर्ण आलं, सर्व आलं. म्हणजे वस्तू, त्याला वस्तुनिर्देश मंगल म्हणतात. त्यानंतर आशीर्वाद रूपी मंगल, सांध्य 65ची पहिली ओवी. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनिया जगदा भासू. म्हणजे स्वस्ती म्हणजे क्षम, क्षम म्हणजे आशीर्वाद, आशीर्वाद रूपी मंगल आहे. आणि अमृतानुभवामधलं हे नमस्कार रूपी मंगल आहे. नमस्कार रूपी मंगल 5 श्लोक. यदक्षरमणाखेय मानंदमज केवलम श्रीमन्निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतमाश्रे गुरुरित्याख्यालोके साक्षात विद्या ही शांकरी. म्हणजे नमस्कार रूपी मंगल. आता मला ध्वनी रूप मंगल. आपण मंदिरामध्ये आलो की पहिल्याने काय करतो? घंटी वाजवतो. ते घंटी कशा करता वाजवतात? एक जण म्हणे देवाले जागी करण्याकरता. देव का झोपेल आहे का आपल्यासारखा? काकडा चालून देव झोपेल? ते अरे 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 ध्वनी रूप मंगल आहे ते. ध्वनी रूप मंगल म्हणजे घंटी वाजवल्यानंतर तो आवाज दोन्ही कानातून अंतकरापर्यंत पोचला पाहिजे. आणि आपण देवाच्या दर्शनाला गेलो की एक रूप झालो पाहिजे, त्याला म्हणतात ध्वनी रूप मंगल. किंवा पूजा वगैरे झाली की आपण शंख वाजवतो. आपले महादेवाला शंख वाजवायचे. शंख वाजतो कशा करता? शंखाचा ध्वनी जिथपर्यंत जातो तिथपर्यंत वातावरण पवित्र होत असतो. तेवढ्या करता हे ध्वनी रूप मंगल आहे. क्रियारूप मंगल, दिवाळीच्या आदल्या दिवशी पत्नी आपल्या पतीला बाथरूम मध्ये ओवाळत असतो, ते क्रियारूप मंगल. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळतो, हे क्रियारूप मंगल. अधिक क्रियारूप मंगल. नवरदेव पूर्ण राशीवर निघाला की त्या देवकुंडी जोड आणतात. आणि एक बाई असा पदर धरते. तो पदर कोणता आहे? मायेनी लागता का तुम्ही? मायेचा पदर म्हणतात त्याला, मायेचा पदर. त्या विश्वासरावनं ऐकलंय बा, म्हणून ते सांगून राहिले. विढाला त्यांना मायेचा पदर म्हणतात. तो पदर बहीण धरत असते, कारण आई गेल्यानंतर भावाची पूर्ण काळजी करणारी बहीण असतो. मग ते त्यात निंबाचा पाला असतो, थोडासा गौऱ्या असतात, बहुतेक खारीक असते, मला काही माहिती नाही, मला अनुभव नसल्यामुळे. काय काय असते त्यांनी सांगायला पाहिजे. सुपाऱ्या असतात, हळकुंड असतात, ते त्या नवरदेवाच्या अंगावरून उतरतात. हे काय झालं? हे क्रियारूप मंगल झालेलं आहे. असे मंगलाची एकूण 5 प्रकार आहे. पण सर्वांचं मंगल असणारा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. म्हणजे आरंभी आवडी आदरे आले नाम
तेने सकड सिद्धी जगी झाले पूर्ण काम, म्हणून नाम प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडावा हा वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. विढाला त्या अनुषंगाने सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यानंतर आपल्या संचिताला धन्यता देऊन देवाशी संवाद साधणारा अभंग सेवेकरता घेतला. कधी काही राहिलं सांगायचं, कारण ज्ञानेश्वरी पारायणाला वाढले पाहिजेत ना लोक. ज्ञानेश्वरी पारायणाला खूप महत्व आहे. फलप्राप्ती आहे. पहिली फलप्राप्ती आहे वाचता सनात होती जीव. दुसरी फलप्राप्ती आहे कृपा करी हरी तयावरी. तिसरी फलप्राप्ती आहे ज्ञान होय मुळा ज्ञान होय अज्ञानाशी. आणि चौथी फलप्राप्ती तुम्ही संसारिक लोक, सुखाची इच्छा आहे, सुखासाठी प्रयत्न देखील चालू आहे. आणि इच्छा आणि प्रयत्न म्हटल्यानंतर फलप्राप्ती व्हायला पाहिजे, पण नाही. ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला जर सुख लागत असेल तर विठ्ठल मंदिरामध्ये या, पारायण करा आणि सर्व सुखाचे अधिकारी व्हा. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती किंबवना सर्व सुखी संपूर्ण होईजे, किंवा मग सर्व सुखाशी पात्र होईजे. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आपलं. आणि बदल नाही. आता लोक लय बदलतात, लय बदलत असतात. ज्ञानेश्वरी पारायण अतिशय महत्वाचं आहे. आता हे पारायण गिरायण काही राहिलेच नाहीत बा. पहिले नाम सप्ते असायचे, ते नाम सप्ते बंद झाले, मग पारायण आले, ते पारायण बंद झाले, मग भागवत आले, संगीत भागवत आले, मग झाक्या दृश्य कथा आल्या, मग त्याच्यानंतर आता रामायण आले. ते रामायण आता ते बंद होत चालले. आता प्रत्येक ठिकाणी शिवमहापुराण चालू झालं. घ्या, शिवमहापुराण चालू झालेलं आहे. म्हणजे फार बदल होत चाललेला आहे. ऐका आता, रामायणामध्ये भागवतामध्ये शिवपुराणामध्ये ज्ञानेश्वरी नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये सर्व कथा आलेल्या आहे. पुतनेचा उद्धार, तुवा सनकादिकाचे नियमाने, शिशुपालाची कथा ऐशा प्रदा शिशुपाला, ध्रुवाची कथा का मधुवणी ध्रुवासे केले, सुभद्राहर तुवा संन्यास होणी जनी, चोरून नेली माझी भगिनी. अशा सुदाम्याची कथा मी गाठी लागी सोडे सुदाम्याच्या. म्हणजे एकूण गजेंद्र पाय पास वेज तयारे धरले. म्हणजे सर्व एकूण कथा भागवतातल्या ज्ञानेश्वरीमध्ये आले. रामायण 10व्या अध्यायामध्ये 3च ओव्यामध्ये टाकलं. विठाला सूर्यवंश उदयला सूर्य जैसा, यावेळी पाहून घ्यायचा. त्यानंतर शिवपुराण. शिवपुराण तर 2-3 ठिकाणी आलं. जे तेची कृपाला विजेवरू, ते तेची म्हणे विचारू, तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. ही कथा कातली आहे, ही शिवपुराणातली कथा आहे. ज्ञानोबरांनी बराबर संबंध साधला. काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी मध्ये नसावे. काही लोक विचारतील महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे. तुम्ही उलट प्रश्न करायचा. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रपंचाचं ज्ञान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान, अध्यात्म ज्ञान, नित्यत्व म्हणजे तत्वज्ञानाचं खानच आहे. अध्यात्म ज्ञानाची खान आहे ज्ञानेश्वरी. ज्ञान आहे ज्ञान. विज्ञान जेवढं संशोधन आहे का नाही, हे आपलं ज्ञानेश्वरीतलं आहे. हा जो लाईट लागला का नाही, हे संशोधन आपल्या ज्ञानेश्वरीतलं आहे. तया उदकाचे आवेशे लखलखी तेज दिशे, तया विजू माझे असे सलील काही. हे तुमचे शेततळे, तुमचे हे धरणं, वृक्षारोपण, प्लॉट पाळणं ज्ञानेश्वरीतलं आहे. 14व्या अध्यायामध्ये सात्विक कर्त्याचं, जलाशय निर्मावी, महावणे लावावी, नगरेची रचावी नानाविध. काय राजा खरं ते जाऊ द्या महाराज. आमच्या वावरामध्ये जे ठिबक सिंचन आहे ते आपल्या ज्ञानेश्वरीतलंच आहे. म्हणून जाणते न गुरु भजीचे ते कृत कार्य व्हायचे. ज्ञानोबराय मूळ सिंचन म्हणतात, तुम्ही त्याला ठिबक सिंचन म्हणता. ते जाऊ द्या महाराज. आता स्प्रिंकर चालू आहे. हे संशोधन ज्ञानेश्वरीतलं आहे. 18व्या अध्यायामध्ये ओवी आली, जे सत्वशुद्धी साकारे गुरु कृपा मृत तुषारे. ज्ञानोबराय त्याला तुषार म्हणता, तुम्ही त्याला स्प्रिंकर म्हणता. विढाला ज्ञान आहे, विज्ञान आहे, प्रपंचाचं ज्ञान आहे. सांगावा बाई बाडातीन झाली असताना 5वी तर यायला पाहिजे. ज्ञानेश्वरीत आहे.
सटवीची राती जेवी न विसंबी जे वाती करायचं खरं न सांगणे वरी बाळापतीशी रूपक करी किंवा काकुडे शोधनी दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिने. ज्ञानोबरांचा लगन कोणाचं असते? लगन लगन नवरदेव नवरीच असते, पण मात्र या वराडेले लुगडं लेणं घ्या लागत असते. अहो वधवराचे मेळणी जैशी वराडिया लुगडे लेणी माणसायला लेणं आणि बायाले लुगडं. काय ज्ञानेश्वरी काय विढाला ज्ञान आहे, विज्ञान आहे, प्रपंचाचे ज्ञान आहे. आणि ज्ञानेश्वरी हा जीवनावश्यक ग्रंथ आहे. जीवनावश्यक काही अनावश्यक आहे, काही आवश्यक आहे आणि काही जीवन आवश्यक आहे. हा हा म्हणजे जेणेकरून अंतकरणामध्ये विकार उत्पन्न होतील हे वाच्य अनावश्यक आहे. कादंबऱ्या वगैरे आवश्यक आहे, पण ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण अति आवश्यक आहे. आणि अति आवश्यक असल्यामुळे बाबांनी विचार केला आणि त्या परंपरेला अनुसरून चालू झालेले ज्ञानेश्वरी पारायण आहे. हा पहिल्या दिवशी बसले तर फारच चांगलं, पण पहिल्या दिवशी लोकांना माहितीही नसते. आलोय लागी विठ्ठल मंदिरातलं इथल्या लवकर पारायण. अरे बाबा पारायण तिथीवरच आहे, तुझ्या तिथी ध्यानात नव्हती. आम्हाला का माहित म्हणे इथल्या लवकर आहे तर आम्ही कुटार गिटार भरून ठेवलं असतं. तू करणं कुटारे काम. पहिल्या दिवशी बसले फारच चांगलं. पहिल्या दिवशी नशेनं आता उद्या 5व्या अध्यायाला या. 5व्या अध्यायाला नाही जमलं 7व्या अध्यायाला जा. 7व्याला नाही जमलं 9व्या अध्यायाला जा. 9व्या अध्यायाला नाही जमलं 12व्या अध्यायाला जा. 12व्याला नाही जमलं तर 15व्या अध्यायाला जा. ही ती गुयतमम शास्त्र. हा 15ला नाही जमलं 18व्या अध्यायाला ये जा बरं. 18वा अध्याय नोय एका अध्याय गीताची आहे. 18 अध्यायाला नाही जमलं तर मग शेवटच्या श्लोकाला यत्र योगेश्वर कृष्ण त्याला जर नाही जमलं पसायदानाला ये जा. पसायदानाला नाही जमलं आरतीले ये जा. आरतीले जर नाही जमलं तर शेवटच्या दिवशी संस्थेचाच महाप्रसाद आहे, सर्वांनी ये जा. या वर्षीचा महाप्रसाद घेतला की पुढच्या वर्षी बुद्धीत फरक पडेल आणि आपल्यालाही पारायण करावं वाटेल. विढाला आणि अशा पद्धतीने म्हणून ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. त्या अनुषंगाने सेवेचा सुयोग सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवत नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यानंतर आपल्या संचिताला धन्यता देऊन देवाशी संवाद साधणारा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आपण जर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा जर विचार केला तर गाथ्यामध्ये अनेक संवाद आहेत. जगद्गुरु तुकोबाराय कधी कधी जनाशी संवाद करतात, कधी कधी मनाशी करतात, कधी कधी संतांशी करतात, कधी कधी आपल्या पत्नीशी करतात आणि कधी देवाशी संवाद करतात. असे 5 संवाद गाथ्यामध्ये आहेत. कधी जनाशी संवाद. जना ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या कुणा. जना नावाचा माणूस नाही बरोबर. जना जना म्हणजे जनाला सांगितलं म्हणजे जनाशी संवाद साधला. मनाशी हे मना मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. मना तेथे धावगे राये विठोबाचे पाय. मना जाशी तरी जाई संतांची आगावा होईल. सर्वांच्या पाठातला मनाशी संवाद अभंग. नको नको मना गुंतू माया जाडी काढा आला जवडी. हा मनाशी संवाद. तुका म्हणे करी मनाशी संवाद. हा मनाशी संवाद आहे. कधी कधी संतांशी संवाद आहे. तुम्ही सनकाधिक संत आता तुम्ही कृपावंत साधू संत मायबाप जे का हा साधूशी संवाद आहे. हा गाथ्यामध्ये कधी कधी पत्नीशी संवाद आहे. ऐकून ठेवा. जे बाहेर गावाला फिरणारी असतील, जे 7-7 दिवस महाराज मंडळी सप्त्याला राहत असतील, सप्ताह काला झाला घरी गेलं की पत्नीशी संवाद साधला गेला पाहिजे, नाहीतर विवादच होणार आहे. विढाला सप्त्याहून गेले घरी, बॅग टेकवली, दात घासले, संडासले गेले, तिकून आले, मोबाईल घेतला आणि दिवाणावर रांग टाकलं. त्या बाईला विचारलं नाही पावरात फवारा मारला का, बाजार केलता का नाही, साखर आहे का नाही, पोट्टे बिमार पडले तर औषध आणली होती का नाही, काहीच विचारलं नाही. लहान राग येणार रे म्हणतो का बरं आवले काय महाराज. अग तुला जर सायास करायची असतील का नाही देव पाण्याकरता कर. देव पावावया करी ओ सायास न धरी आस नाशिवंत. आतापर्यंत जना जिजाबाई थोड्या हेच होत्या पण आता तपल्या. महाराज मला म्हणता देव पाण्याकरता सायास कर. मी जर देव पाण्याकरता सायास केलं तुमचा संसार उघड्यावर पडणार आहे. तुमची मुलं बाळ भेकेल लागतील.
सर्व लोकांमध्ये तुमची नालस्ती होणार आहे, आमचं पोट कसं भरणार आहे, आम्हाला वस्त्र कसं मिळणार आहे, तुकोपर्यंत नको चिंता करू, नको चिंता करू. वस्त्राया पोटाची माऊली आमुचा पांडुरंग, त्या पांडुरंग आमची चिंता करणार आहे. तू कशाला चिंता करतो? तुका म्हणे स्त्री भरतार संवाद, म्हणजे स्त्री भरतार संवाद गाथ्यामध्ये आला. पण आज जगद्गुरु तुकोबार आहे कोणाशी संवाद करत नाही. देवा, अय देवा, देवतीच आहे म्हणा आपल्याजवळ. अय पांडुरंगा, काय तुकोबार आहे, आज मी माझ्या संचिताला धन्यता देतो. देवाने विचारलं, का धन्यता देता? देवा, तुझ्या नामाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झाल्यामुळे मी माझ्या संचिताला धन्यता देतो. अभंगाच्या पहिल्या चरण. प्रेम उत्पन्न झाल्यामुळे मी माझ्या संचिताला क्रियमान कर्माला धन्यता नाही. ज्ञानदेव बाबा, चालू असलेले क्रियमान कर्म ऐकू येते, अक्रियमान कर्माला धन्यता नाही. साठून ठेवलेलं प्रारब्ध त्याला धन्यता नाही. पण भोगून राहिलेलं आपण संचित, आता ऐका, जोपर्यंत प्रारब्ध चांगलं साठवल्या जात नाही तोपर्यंत संचित उपभोगायला येत नाही. म्हणून तो खबर आहे, माझं संचित बऱ्याच जन्माचं तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाशीची आतुडे, समागम घडे संतांचा. ज्ञानवरंता पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजी मज फडाची आली, परमानंद आजी मान. आत्मानंदा निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लावजे पाठोवाटी, तै होय बेटी हरिप्रियाची. अनंत जन्माचं प्रारब्ध माझं ठेवलं होतं, ते चांगलं थोडं 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 चांगलं, त्यातून मला आता चांगलं भोगायला आलेलं आहे. त्यामुळे तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न धन्य मी मानेन. आपुले संचित, मी माझ्या संचिताला का देतात? राहिलीशी प्रीत तुझी. प्रीती म्हणजे प्रेम, प्रेम उत्पन्न झालेलं आहे. आम्हाला नाही का प्रेम उत्पन्न होईल? आपल्याला आहे पण सप्त्यापुरतं, आपल्याला आहे पण दिंडी पुरतं, आपल्याला मंदिरात आहोत पर्यंत. ज्या दिवशी भगवत नामाविषयी प्रेम उत्पन्न होणार आहे त्यावेळेला
तुम्ही नाहीही म्हटलं तरी मात्र ते घेतल्या जाणार आहे तुकोबरांत. नेघे 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 माझी वाचा तुका म्हणे हावा 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 साधावा विठाबाई विश्वंभरे भावाचे गगे. विठाबाई विश्वंभरे भावाचे तुकोबरांचा देवा तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यामुळे मी नाहीही म्हटलं तरी ते आल्याशिवाय राहत नाही. नेघे नेघे माझी वाचा विसावा. अरे हे नाम घेत असताना मी कुठं आहो कायही मला कळत नाही. असोयसा कोठे आठवचे नाही देईच विदे होऊ दशा. तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यामुळे रात्र आहे का दिवस आहे ही कळत नाही. न कडे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती. आनंद लहरीची गती वर्णमी किती तया सुखा. दिन रजणी हाची धंदा हा गोविंदाची फवाडे. अनन्या चेता सततम यो माम स्मरती नित्यशा. सततम कीर्तयंतो माम. म्हणजे सतत तुझ्या नामाचा जयघोष आमच्या मुखातून चालू राहत असतो. म्हणून देवा तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झालं. आता ऐक, परमार्थामध्ये क्रियेला महत्व नाही, प्रेमाला महत्व आहे. तुम्ही किती तास भजन केलं याच्यापेक्षा किती प्रेमाने केलं. तुम्ही किती वाऱ्या केल्या याच्यापेक्षा किती प्रेमाने केल्या हे महत्वाचं आहे. तुम्ही व्रतवैकल्य करत असताना ते किती किती वर्षापणे एखादं हे महत्वाचं नाही, किती प्रेमाने धरता हे महत्वाचं आहे. व्रतवैकल्य ठिकाणी प्रेम असलं पाहिजे ना. एकादशीच्या दिवशी वारकऱ्याने लग्नच काढायचं नाही, पण कधी कधी वारकऱ्याचे सोयरे मंगळवार रविवार वाले असतात. काढलं लेखाना डागेला ना ते एकादशीच्या दिवशी लग्न, सोयऱ्यातलं लग्न. मग जाय ऐर कर लगेच चालला ये लग्न लावून. हा बहादर गेला लग्न लावलं ऐर केला पंगत बसली. तुला एकादश मग पंक्तीत फिरायची काही गरज आहे का? फिरायला लागलं इकडून तिकडे तिकडून इकडे. आता बाबा असल्यामुळे मी शब्द उच्चारणार नाही. इकडून तिकडे फिरायला लागला. ओळखीचे पाहुणे अ पाटील या बसा जेवाले. तो म्हणे मले का जेवा वाटत नाही का, पण बुवारी एखादं आज आली ना घ्या. हाय प्रेम त्याले विढाला विढाला. लग्न झाल्यानंतर चतुर्थी धरायला पाहिजे असा नियम आहे. एक जण म्हणे हो लग्न झाल्या चतुर्थी, पण होऊन नसतं नाही राहिलं म्हणे. हा मग मी व्हायचा उपाय सांगतो. तू का प्रदीप मेसरा आहेस का? मी त्याच्या पुढचा आहो. काही कशी पाहून राहिले व्हायचा उपाय हे यायचं राहिले का बाजी ते बराबर पाहून राहिलेले व्हायचा उपाय. पाहुणे पाहिलेले की जास्त सांगायचं का चक्कर का असं आहे का म्हणा 7 आहे ना राजा. का एकरी 10 क्विंटल कापूस झाला का? 10 झाला का राजा? 15 झाला ना. का हा मॅट्रिक शिकेला का? मॅट्रिक आहो का राजा? MA व्हायला. सांगता सांगता त्याला खोकला आला. एक पाहुणा म्हणे का खोकला आहे का? आणि खोकला आहे का राजा? TV व्हायला आहे. होईल का त्याचं विढाला. लग्न झालं 2-4 चतुर्थी निघून गेले. त्याची बायकोने चतुर्थी धरा आज धरली. ते चतुर्थी धरल्यानंतर त्या चतुर्थीच्या दिवशी पोट्टेनं काय केलं, पानखास हनुमंताच्या मंदिरावर पनीरची पार्टी ठेवली आपल्या हनुमान मंदिरावर. मग हनुमान मंदिरावर पार्टी त्यांनी असं ठरवलं पोळ्या आपापल्या घरून करून घ्यायच्या, भाजी तिथं बनवायची, 7 वाजता निघायचं. ठरल्याप्रमाणे 7 वाजता चला 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 त्याच्या घरी गेले. अरे चालणं झालं नाही का स्वयंपाक? ती बायकोला झांबली आहे. कोणी झांबली गिमली काही नाही म्हणे माझा स्वयंपाक 6 वाजताच झाला आणि चालणं. आणि मला चतुर्थी आहे मग जेवत नाहीस का? हो म्हणे जेवायचीच आहे. चालणं नाही म्हणे चंद्राचं थोबाड पाहिल्याशी चतुर्थी सोडता येत नाही. हाय त्याला प्रेम आहे का? प्रेम विढाला विढाला. अरे प्रेम पाहिजे. व्रतवैकल्य परमार्थिक मध्ये प्रेमाला महत्व आहे. म्हणून तू करून देवा आधी मी नामस्मरण करत होतो,
प्रेम उत्पन्न झालं नव्हतं, आता तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झालं. राहिलीशी प्रीत तुझे नामे, तुझ्या नामाच्या विषयी प्रीती उत्पन्न झाली. का तू खबर माझ्या नामाच्या विषयी तुम्हाला का प्रीती निर्माण झाली? याचे 2-4 कारण आहेत. पहिलं कारण आहे नाम घेणारा वाया जात नाही म्हणून. नाम घेता राहिलीशी प्रीत तुझे नामे, का प्रीती नाम? अरे कलियुगामध्ये तुझी प्राप्ती देवा तुझ्या नामानेच आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण, राहिलीशी प्रीत तुझे नामे. तुझ्या नामाच्या विषयी प्रीती. कीर्तन सांग ब्रह्मीभूत काया, हा ऐसा कीर्तन महिमा. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो म्हणून तुझ्या नामाच्या विषयी प्रीती निर्माण झाली. राहिलीशी प्रीत तुझे नामे. पण तुमच्या जीवनात फायदा काय झाला? तो कोणता? देवा मी आता धन्य झालो दुसऱ्याच्या नामात. धन्य झालो प्रेम उत्पन्न झालं. तू खबर आहे फायदा काय झाला? फायदा असा झालेला आहे, आता मी धन्य झालो. धन्य झालो आता. आता वर्तमान दर्शक शब्द आहे. आपल्या अभंगामध्ये 2 धन्य शब्द आले. पहिल्या चरणामध्ये पहिल्याने धन्यता आली, धन्य मी मानेन. पण तिथं संचिताला धन्यता दिलेली आहे. पण मात्र इथं धन्य झालो आता. आता मी धन्य झालेला आहो, याशी संदेह नाही. हे संशय राहिलेला नाही. हा संशय लय घातक ज्ञानावर आहे म्हणतात. आजच ओळी गेली शी म्हणून संशय विनतो आणि पाप नाही घोर विनाशाशी वागुर राणी असे संशयात्मा विनश्यती. संदेह राहिलेला नाही. आणि कधी संत वचनावर संदेह घ्यायचा नाही. जसा हिवाळ्यात पंखा, वाईट गोष्टीचा डंका आणि संत वचनावर शंका कधीच घ्यायची नसते. पण आता तसं होत चाललेलं आहे. जाऊ द्या तिकडे. नाही, माझा मुद्दा मला इथं सांगायचं आहे की धन्य झालो आता, याशी संदेह नाही.
पण फायदा झाला. न पडो या बाही काढा हाती, दोन पाठ आहेत. न पडो या वाही काढा हाती. मोबाईल मध्ये वाही शब्द आला, न पडो या वाही काढा हाती. हा, देवडीकरांच्या गाथ्यामध्ये वाई शब्द आला, पण संस्थेच्या गाथ्यामध्ये बाही शब्द आला. दोन्ही अर्थ एकच आहे, थोड्या थोड्या भेदाने. ऐका आता, वाही शब्दाचा अर्थ, तू कोरंता देवा, तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यामुळे संपूर्ण जगत काळाच्या ओघामध्ये वाहून गेलं. वाही वाही वाहून गेलं, पण मी काळाच्या ओघामध्ये वाहूनच गेलो नाही. पडवो या वाई काढा हाती, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, देवा तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यामुळे संपूर्ण जगत काळाच्या हातात पडलं. बाही शब्दाचा अर्थ आहे हात. पायजाबा बाया, बाईच म्हणतात. वेदशास्त्र उभारी बाया सदा, त्याला बायाच म्हणतात. मग संपूर्ण जगत काळाच्या हातात पडलेलं आहे, पण तुझ्या नामाविषयी प्रेम उत्पन्न झाल्यामुळे मी काळाच्या हातातच पडलो नाही. उलट तो काळ माझ्या पुढे सलाम करायला लागलेला आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी, जगा काळ खाये. आम्ही माथा दिला, कडी काळाच्या माथा पाय ठेवून वैकुंठ भवनाशी गेलो रे. त्या सोमवाराच्या अभंगात एक प्रमाण आलं, दळ 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 धुळू 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 पळ सुटला कडी काळा बापुरिया रे. शिवनाम शीतळमुखी का पडिया रे. एक खेडियात प्रमाण आलं, नाचती आनंद कल्लोडी पवित्र गाणे नामावडी रे. कडी काढावरी घातली कास एक एकावनी बडी रे. न पडो या वाही, न पडो या वाही काढा हाती. मी काढाच्या हातातच पडलो नाही. एवढंच का तू खबर आहे? नाही देवा, तुझं नामस्मरण केलं, त्या नामस्मरणाचा परिणाम संतांची संगत घडली. त्या संतांच्या संगतीमध्ये मला ब्रह्मरसाचं भोजन घडलं. ब्रह्मरस करू भोजन मंगल, 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 ब्रह्मरस करू भोजन मंगल. ओ मैसुनी संगाती संगाती आ, मैसुनी संगाती धन्य झालो बाबा. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ, संतांची संगती सर्व काळ. देवा, त्या नामस्मरणाचा परिणाम मला संतांची संगत घडली, आणि त्या संतांच्या संगतीमध्ये मला भोजन घडलं. पण कशाचं? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. हा, ब्रह्मरसाचं भोजन घडलं, कारण संतांचं जेवण म्हणजे ब्रह्मरसाच असते. संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन अहर्निश किंवा सर्व काळ. ज्ञानेश्वरी हे ब्रह्मरसाचं जेवण आहे, आणि ते अर्जुनाकरता तयार केलं. त्याच्यात आपण आलो. ब्रह्मरसाची फरगुणी केली अर्जुनाला ये नारायणी,
गीतेची अवसरी पावणे पातलो आम्ही सुखे शेऊ ब्रह्मानंदा ब्रह्मरस घे काढा. महाराज आम्ही सर्व रस सेवन केलेला आहे. द्राक्षाचा, मोसंबीचा, संत्राचा, आंब्याचा, अन्य रस आम्ही सेवन केले. ते रस तयार करण्याकरता काय काय वस्तू लागतात हे आम्हाला माहिती आहे. पण हा ब्रह्मरस तयार करण्याकरता उपकरण कोणते वापरले? साधन, 3 साधनं वापरले. हा मृदंग चर्मवाद्य, विना तंतुवाद्य, टाळ धातुवाद्य, तंतुवाद्य, चर्मवाद्य, धातुवाद्य एका स्वरात आलं. शेव ब्रह्म रसावणी देऊ ब्रह्मरसावणी शेहू ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस करू. किंवा एक नाटात प्रमाण आलं, सुकया संत समागमी या नाटामध्ये. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जडती पापे पडती दोष, काय ते उणे आम्हा आनंदा. शेहू ब्रह्मरस, ब्रह्मरस करू म्हणजे बराबर प्रमाण त्याच्या लागलं पाहिजे ना. तर मग बोलणं वेगळं आणि प्रमाण वेगळंच गेलं. मग ते काही आज कसं, आज माझ्यावर लय दडपण येलाय म्हणा, नाहीतर मी काही दडपून देत असतो. विढाला बरं, मी कल्पना केली नव्हती की पहिल्याच दिवशी बाबा हजर राहतील म्हणून. पहिल्याच दिवशी आले बा. हा 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 चला, नाहीतरी मी परीक्षेचं कीर्तन केलंच नव्हतं म्हणा. पण मग आता परीक्षेचंच कीर्तन आहे. विढाला ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती, सर्व काळ संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाचं जेवण करू. का तुका बरे, तुम्ही ब्रह्मरसाचं भोजन सर्व काळ संतांच्या संगतीमध्ये करता, तुमचं पोट भरत नाही का? सर्व काळाला शब्द पोट भरत नाही का? तू करता पोट भरल्यासारखं वाटते, पण ब्रह्मरस पुन्हा पुन्हा सेवन करावंसं वाटते. शेवटचं चरण तुकवय पोरा घातले जे खाये, तुकवय पोटा घातले जे खाये, तुकवय पोटा भरले जे खाये, तुकवय पोटा भरले जे
गायक वादक पहिल्या दिवशी एवढा आनंद, पुढे किती आनंद येणार आहे. कारण नाहीतर पहिल्या दिवशी गायक वादक लोक हजरच राहत नाहीत. पण इथं कसं धाकबडीचीच पण हॅलो आयजो म्हणजे सर्व मंडळी गायक वादक साऊंड देखील. कारण हे मोकळ्यावर साऊंड देणं हा पुरुषार्थ नाही, पण एवढं पॅक असताना व्यवस्थित साऊंड आमची स्वरांजली देते त्याबद्दल धन्यवाद. लय गोड म्हणजे गायक वादक याबाची लकीच मला आठवण येते. त्याचं कारण कोणता अभंग म्हणत असताना जगजोगी जगजोगी लय गोड म्हणतात बा ते. काकड्यातले स्पेशलिस्ट आम्ही जगते सप्त्याला या ठिकाणी असायचं असताना मग आम्ही सर्व काकडा करायचं. पण जगजोगी अभंग आला मुद्दामून आम्ही त्यांच्यावरच द्यायचं. ते एवढे गोड म्हणायचे लय विठाला काय नव्हतं. ते सळ्या टाकल्या जात जाय, सारवल्या जात जाय. या भीतीहून आम्ही कुदून ज्ञानोबा म्हणजे हागेबाच्या घरावर जात जाऊ. म्हणजे इकून कुदायचं तिकून जायचं. आणि एवढ्या फेऱ्याने गेल्यापेक्षा मग म्हटलं जाऊ द्या इकडून कुदायचं सगळं काकड्याला यायचं चला. आणि असा हा आनंदी आनंद तुका म्हणे पोट धालेची न धाये. नंबरच असा आहे किती सेवन केलं तरीही आवडी आणि लाजवी किंवा खादलेची खावे वाटे भेटल्या भेटे आवडी. आवडीच्या ठिकाणी वीट नसतो म्हणून तुका म्हणे पोट झालेची न झाले खादलेची खाये आवडीने. हा धन्य झालो आता याशी संध्या नाही न पडो या बाई काढा हाती. पहिल्या दिवसाला आलो जशी काय सेवा करता प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी म्हणजे फक्त तुम्हाला आता पत्रवाडी मी टाकून चाललो. कारण जेवण आहे ब्रह्मरसाचं 7 दिवशी या ठिकाणी. जेवणामध्ये काय महत्वाचं आहे. एक जण म्हणे मीठ मी आतलं का हातात घेतं का मग पत्रवाडी महत्वाची अशी दट्ट पत्रबाई आहे. हा 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 म्हणजे डबल वाळा म्हणायचं कामच नाही. मजबूत पत्रबाई लंबी रुंदी चांगली. हा म्हणून डबल टाक्याचं काम नाही. अशी पत्रवाडी टाकून गेली. चाललो 7 दिवस आता वेगवेगळी मंडळी येतील पदार्थ वाढतील आणि आपल्या अधिकारप्रमाणे ते ब्रह्मरसाचं सेवन करावं. आनंदी आनंद आहे. प्रत्यक्ष प्रत्यक्षीचे सहकार बांधव आहे. अन्नदाते वगैरे सर्वांना भगवंताच्या कृपेनं बाबांच्या आशीर्वादानं उदंड आयुष्य लाभो. आई आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो. आणि उत्तर बाबा आपल्या तुमच्या आपल्या हातून असा परमार्थ करून घेऊ. आता मी पहिल्या दिवशी लांबवलो असतो पण नवीन येणारे म्हणतील हा नवीन येणारे म्हणतील का हे बेजा लांबवतात बा जायला नाही पुरत म्हणून न लांबवता संकल्पित वेळेमध्ये थांबण्याचा प्रयत्न केला. निवृत्ती ज्ञान देव